श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः। आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः। आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 29व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। या श्लोकाचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। कश्चित् एनम आश्चर्यवत् पश्यति तथा एव च अन्यः आश्चर्यवद् वदति च अन्यः एनम् आश्चर्यवत् शृणोति च श्रुत्वा अपि कश्चित् एवं येन एव एनं न वेद। याचा अर्थ असा होतो कश्चित म्हणजे कोणी एखादा, एनम म्हणजे याला म्हणजे ह्या आत्म्याला, आश्चर्यवत पश्यती आश्चर्याप्रमाणे पाहतो। कोणी एखादा, कश्चित हजारो मनुष्यांमध्ये एखादा अधिकारी पुरुष या लोकविलक्षण अशा या आत्म्याला काय करतो, अकस्मात असा आश्चर्यासारखा पाहतो। कश्चित एनम आश्चर्यवत पश्यती, कोणी एखादा या आत्म्याला आत्मस्वरूपाला आश्चर्याप्रमाणे पाहतो। तथा एवच अन्यः आश्चर्यवद वदति, त्याचप्रमाणे दुसरा कोणी एखादा या आत्म्याविषयी आश्चर्याप्रमाणे काय करतो, बोलतो। या आत्म्यासंबंधी जो बोलतो तोही आश्चर्याप्रमाणेच काय करतो, बोलतो। च अन्यः एनम आश्चर्यवत शृणोति, तिसरा कोणी एखादा या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे काय करतो, ऐकतो। या आत्म्याचं श्रवण करतो, तोही आश्चर्यासारखंच काय करतो, श्रवण करतो। च श्रुत्वा अपि, पण याप्रमाणे त्या आत्म्याला पाहून त्याच्या संबंधी बोलून वर्णन करून, श्रुत्वा अपि ऐकूनही, कश्चित एव एनम न वेद, पण कोणीही याला या आत्म्याला आत्मस्वरूपाला तत्वतः जाणत नाही। या आत्म्याचं श्रवण करून देखील हा आत्मा श्रवणाचा विषय असल्याचं जाणत नाही। लक्षात आलं का? असा या श्लोकाचा सरळ काय आहे, अर्थ आहे। आता इथपर्यंत भगवंताने काय केलं, अर्जुनाला आत्मस्वरूप विशद करून सांगितलेलं आहे, परंतु अर्जुनाला याचं यथार्थपणे आकलन झालेलं नाही असं भगवंताला दिसून आलं। तेव्हा भगवंतानं असा विचार केलेला आहे की आत्मज्ञान हे एकंदर कसं आहे, अत्यंत दुर्घट असं आहे। आणि हे दुर्घट आत्मज्ञान असल्यामुळं अर्जुनाला हे समजलं नाही, यात त्याचा काही दोष नाही। लक्षात आलं का? एखाद्याला ही दुर्घट गोष्ट समजत नसेल तर त्याला दोष देण्यात अर्थ नाही आहे।
असं भगवंताने विचार करून हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये त्या आत्मस्वरूपाचं दुर्विज्ञेयत्व सांगितलेलं आहे की आत्मा हा जाणण्यास कसा कठीण आहे हे या श्लोकामध्ये काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. या श्लोकाशी साम्य असलेली एक श्रुती कठोपनिषदामध्ये आलेली आपल्याला आढळून येते. श्रवणायापि बहुभिर यो न लभ्यः शृण्वन्तोपि बहवो यम न विद्युः आश्चर्योस्य वक्ता कुशलोस्य लब्धाश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः. असा वेदाचा एक मंत्र आहे कठोपनिषदातील. त्या मंत्राच्या अर्थाचं साम्य या 29व्या या चिंतन करत असलेल्या श्लोकाशी आपल्याला दिसून येतं. त्या मंत्राचा अर्थ असा आहे की हे आत्मज्ञान जे आहे, म्हणजे आत्म्यासंबंधीचं जे ज्ञान आहे, ते अनेकांना तर ऐकायलाही मिळत नाही, किंवा ऐकत असूनही, ऐकायला मिळत असूनही श्रवण त्याच्यासंबंधी होऊनही त्यासंबंधी काही कळत नाही. बरं, ह्या आत्मज्ञान हे आत्मज्ञान बोलणारा वक्ता तो देखील कसा आहे ते म्हटले, तो देखील विरळच आहे, तो देखील काय आहे, दुर्लभच आहे. आत्मज्ञान श्रवण करणाराही दुर्लभच आहे आणि आत्मज्ञान सांगणाराही काय आहे, दुर्लभच आहे. ह्या आत्म्याची प्राप्ती करून घेणाराही कसा आहे, दुर्लभच आहे. आणि एखाद्या अधिकारी पुरुषाकडून श्रवण करून त्या आत्म्याला ज्याने कोणी जाणलंय हा देखील काय आहे, दुर्लभच आहे. आत्मज्ञानासंबंधी ऐकणं हे देखील काय आहे म्हणतात, दुर्लभच आहे. हे पहा, शुद्ध आत्मस्वरूपासंबंधी बोलणं, ऐकणं किंवा ते ऐकून ते जाणणं, या तिन्ही गोष्टी काय आहेत, दुर्लभच आहेत. आपण पाहतो की नाही, कीर्तन प्रवचनादिकांमध्ये शुद्ध जर कोणी ज्ञान सांगू लागला तर ते ऐकण्याची तयारी असलेली माणसंही आपल्याला आढळत नाहीत. किंवा एखाद्याला शुद्ध ज्ञान ऐकण्याची इच्छा आहे तर त्याला जे ऐकायचं ते सांगणाराही मनुष्य लवकर मिळत नाही. परी मिळवण बहुमाजी तुकाराम महाराज म्हणतात. काय आहे, भेसळ जास्त झालेली आहे. 1.5 तास कीर्तन, 2 तास कीर्तन, त्याच्यात तासभर तो वक्ता बोलत असेल, तास सव्वा तास, त्या सव्वा तासामध्ये शुद्ध आत्मस्वरूपासंबंधी त्याच्याकडून किती बोललं जातंय, लक्षात आलं का? शुद्ध आत्मस्वरूपाची चर्चा सोडून द्या, पण संतांनी जे सुलभ भाषेमध्ये जे काही धर्म, नीती, व्यवहार, भक्ती, उपासना ह्या गोष्टी सांगितल्या, त्या तरी किती बोलल्या जातात, लक्षात आलं का? ज्ञानोबाराय प्रस्तुत आपण जो विषय निवडलेला आहे त्या संबंधी काय बोलतात हे तरी किती लोकांकडून सांगण्यात जाते. बरं, कोणी सांगत असेल तर ते जसंचं तसं ऐकण्याची तयारी तरी किती लोकांची आहे. हे सगळंच काय आहे, दुर्लभच अशी काय आहे, गोष्ट आहे. भगवान भाष्यकार आचार्यांनी म्हटलेलं आहे, अति दुर्बोध आत्मा इत्यभिप्रायः. हा जो आत्मा आहे हा काय आहे, अत्यंत दुर्बोध आहे. बोध म्हणजे ज्ञान, त्याचं ज्ञान होणं काय आहे, अत्यंत कठीण आहे. हा जो श्लोक आहे, ह्या श्लोकामध्ये एकंदर भगवंताला हे सांगायचे की या आत्म्याला पाहणं, आत्म्यासंबंधी बोलणं, आत्म्याचं श्रवण करणं, त्या आत्म्याचा अनुभव घेणं
ह्या अत्यंत काय गोष्टी, कशा गोष्टी आहेत? दुर्लभ अशा गोष्टी आहेत. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. या श्लोकामध्ये एकंदर 3-4 गोष्टी भगवंतानं सांगितलेल्या आहेत की आत्म्याचं दर्शन आणि त्याचा द्रष्टा हे दोन्ही देखील काय आहेत? आश्चर्यरूप आहेत, अतएव कसे आहेत? दुर्लभच आहेत. ही एक गोष्ट. पुन्हा आत्मविषयक भाषण आणि वक्ता हे देखील आश्चर्यवत म्हणजे आश्चर्याप्रमाणे आहेत, म्हणजेच कसे आहेत? दुर्लभ आहेत. त्याचप्रमाणे आत्मविषयक श्रवण आणि श्रोता ही गोष्ट देखील कशी आहे? आश्चर्यरूपच आहे, म्हणूनच कशी आहे? दुर्लभ अशीच आहे. आत्म्याचं दर्शन म्हणजे आत्मसाक्षात्कार, आणि जो साक्षात्कार करून घेतो त्या आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव जो घेतो हेही काय आहे? आश्चर्याप्रमाणेच आहे. नवलाईचीच काय आहे? ही गोष्ट आहे. अत्यंत दुर्लभ अशीच काय आहे? गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आत्मविषयक भाषण, त्या आत्म्याविषयी यथार्थ बोलणं आणि तो बोलणारा, ह्याही गोष्टी कशा आहेत? आश्चर्याप्रमाणेच आहेत, म्हणूनच कशा आहेत? दुर्लभ अशा आहेत. आणि तिसरी गोष्ट त्या आत्मविषयाचं श्रवण करणं आणि तो श्रवण करणारा श्रोता, या ह्याही गोष्टी काय आहेत? दुर्लभ अशाच आहेत. आता आम्ही आमच्या श्री गुरु स्वामीजींच्या दर्शनाला गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता ही वेदांत विद्या शिकायला फारसे काही लोक तयार होत नाहीत. एवढा काळ घालणं लोकांच्याने शक्य होत नाही. शिकवण्याच्या ज्या प्राचीन पद्धती आहेत, म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी शिकवलं, आम्हाला शिकवलं, आत्तापर्यंत शिकवत होते, त्या पद्धतीनं कोणीही शिकू इच्छित नाही. त्यामुळं आता मी हे कंटाळून काय करतो आहे? बंद करतो आहे, असं त्यांनी स्पष्ट त्या दिवशी सांगितलेलं आहे. कोणालाही हे आत्मतत्व जाणण्याची इच्छा दिसत नाही, तळमळ दिसत नाही. तेवढा काळ घालणं, तेवढा अभ्यास करणं, कष्ट घेणं, हे काही कोणामध्ये एवढी जिज्ञासा काही दिसून येत नाही. हे शिक्षणाच्या संबंधानं त्यांनी सांगितलं होतं. कारण प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धती अशी होती की जो ग्रंथ शिकायचा आहे तो पूर्ण ह्या टोकाचा त्या टोकाला कंठस्थ म्हणून द्यावा लागत असतो. ग्रंथ अगोदर पाठ करून द्यायचा आणि मग तो पाठ केलेला ग्रंथ मग ते श्री गुरु काय करत असतात? शिकवत असतात. आम्ही त्याच पद्धतीनं शिकलेलो आहोत. हे आमचं मोठं काय आहे? भाग्य किंवा ज्ञानोबरायांची कृपा आहे. जेवढे काही जवळजवळ 27 ग्रंथ त्यांच्याकडे जे झाले होते, लहान मोठे उपनिषद वगैरे सगळे, ते ह्या टोकाचे त्या टोकाला काय करून द्यावे लागलेले आहेत? म्हणून द्यावे लागलेले आहेत. हे मी ह्याच्यासमोर सांगू शकतो. लक्षात आलं का? बाकीच्या वेळेस मी म्हणत असतो बंद करा, पण आता काही सांगणार नाही. पण आता त्या पद्धतीनं कोणी शिकू इच्छित नाही. सगळ्याला झटपट, लक्षात आलं का? त्या महात्म्यांच्या भाषेमध्ये राईस प्लेट कार्यक्रम लागतो. लक्षात आलं का? तसं आत्मज्ञान होत नसतं. त्या दिवशी एक वाक्य सांगितलं होतं आमच्या स्वामीजींचं, खऱ्या साध्यप्राप्तीला शॉर्टकट नसतो, तेवढा मार्ग क्रमूनच जावं लागतं. त्यावेळेस त्या तत्वासंबंधी आपल्याला काहीसं ज्ञान होऊ शकतं. आज माणसं तुम्ही पाहत असाल कीर्तनामध्ये, जर खरोखर तो वक्ता त्या विषयाला धरून बोलत असेल, त्याचं स्पष्टीकरण संतवचनांच्या शास्त्रवचनांच्या आधारानं करत असेल, तर ते आवडीनं ऐकणारे लोक किती आहेत? लक्षात आलं का? लोकांनाही आत्मतत्वासंबंधी श्रवण करायचं नाही आणि लोकांनाही श्रवण करायचं नसल्यामुळं त्या सांगणाऱ्यांना देखील आत्मतत्वासंबंधी बोलायचं नाही. ही आजचीच गोष्ट नाही, ही प्राचीन काळापासून असंच दिसतंय. त्याप्रमाणे सामान्य माणसं ह्या आत्मतत्वाला जाणू शकत नाहीत. ही आजचीच गोष्ट आहे असं नाही. ज्या अर्थी भगवंत म्हणतात आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम. लक्षात आलं का? गमतीनं
बोलायचं ठरलं तर एखादा कोणी आत्मतत्वासंबंधी निरूपण करत असेल तर श्रोतेसुद्धा त्याच्याकडं आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनं त्याच्याकडं आश्चर्याप्रमाणेच पाहतात की ह्याने हे काय सांगायला आरंभ केला आहे म्हणून. त्यांना देखील संसारासंबंधीच ऐकायचं आहे, त्याच्यातच काय आहे त्यांची रुची असलेली आपल्याला दिसून येते. हे आत्मतत्व अत्यंत काय आहे, दुर्लभ असं आहे. या आत्मतत्वाचं दर्शन म्हणजे साक्षात अनुभव, या आत्मतत्वाचं श्रवण, या आत्मतत्वासंबंधी बोलणं, या आत्मतत्वाला जाणणं, या सर्वच गोष्टी काय आहेत, अत्यंत दुर्लभ म्हणजे आश्चर्याप्रमाणे. आश्चर्य कोणत्या गोष्टीचं आपल्याला वाटत असतं, जी सहजासहजी न घडू शकणारी गोष्ट घडली की त्या गोष्टीचं काय वाटतं आपल्याला, आश्चर्य वाटत असतं. रोज आपल्या अनुभवाला येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या सामान्य गोष्टी आहेत, त्याचं काही माणसाला फारसं आश्चर्य नवल वाटत नाही. पण अघटित न घडू शकणारी एखादी गोष्ट घडली की तिचं काय वाटतं माणसाला, आश्चर्य वाटत असतं. हे आत्मतत्वसुद्धा कसं आहे, असंच आहे. हे पहा, सगळ्या जीवांचा संस्कार किंवा त्यांची जी जाणीव आहे ती कशी आहे, हा देहच मी आहे. लक्षात आलं का? आणि आता त्या जीवांना तू देह नसून देह भिन्न, देहात वास्तव्य करणारं चैतन्य, तो चैतन्य स्वरूप आत्मा तू आहेस. त्या देहादिकांचा आणि त्या आत्मतत्वाचा काही संबंध नाही, हे सांगणं जरा लोकविलक्षणच आहे की नाही. सगळे जीव देहाला आपलं काय समजतात, स्वरूप समजतात. आणि शास्त्र काय सांगतं, देहाचा आणि तुझा काही संबंध नाही आहे. देहाच्या मरण्याने तुझं मरण नाही आहे, देहाच्या जन्मण्यानं तुझा जन्म नाही आहे. मग ही गोष्ट कशी आहे, आश्चर्याप्रमाणेच आहे. म्हणून आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी या श्लोकाचा जो अर्थ केलेला आहे तो भगवान ज्ञानोबरायांपेक्षा थोडासा वेगळा असा केलेला आहे. आचार्यांनी आत्मा दुर्लभ आहे असं सांगितलेलं आहे. अति दुर्लभो आत्मा इति अभिप्राय. आत्मा अत्यंत दुर्लभ आहे असा त्यांनी अर्थ केलेला आहे. तर ज्ञानोबरायांनी ज्यांनी ह्या आत्मतत्वाचा अनुभव घेतला त्याचं वर्णन ह्या श्लोकात केलंय असं ज्ञानोबरायांनी सांगितलं. ज्यानं त्या आत्मस्वरूपाचा काय केला, अनुभव घेतला. तो अनुभव घेत असताना तो त्या आत्म्याचं दर्शन करतो कसं, आश्चर्याप्रमाणे. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. कश्चित कोणी एखादा विरळा, मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. तर आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. एखादा कोणीतरी कोट्यावधीमध्ये हजारोमध्ये या आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्या हजारोंमध्ये एखादा त्या आत्मस्वरूपाला यथार्थ रीतीनं काय करतो, जाणतो. लक्षात आलं का? तो जो आत्म्याला जाणणारा आहे ना, तो ज्यावेळेस त्या आत्मतत्वाचं दर्शन करतो त्यावेळेस तो आश्चर्याप्रमाणे त्या आत्म्याला पाहतो. लक्षात आलं का? हे पहा, जो साक्षात त्या आत्म्याचा अनुभव घेतो त्याचं तर वर्णन इथं केलंय असं ज्ञानोबरांनीच या श्लोकाचा अर्थ केलेला आहे. पण आपण जी सामान्य अज्ञानी माणसं आहोत यांनी सुद्धा ज्यावेळेस त्या आत्म्यासंबंधी श्रवण केलेलं असतं किंवा करत असतो ते देखील आपल्याला आश्चर्याप्रमाणेच वाटतं. आपण सदोदित या देहालाच माझं स्वरूप मानत आलेलो असतो आणि शास्त्रामध्ये काय सांगितलेलं असतं की देहाचा आणि तुझा काही नाही संबंध नाही, देहाहून तू काय आहेस, वेगळा आहेस. ते सुद्धा नवलाईचीच गोष्ट त्या साधकाला वाटत असते. अगदी त्याचप्रमाणे तो जो आत्मज्ञानी पुरुष आहे, आत्मदर्शन ज्याने केलेलं आहे त्याला सुद्धा हा जो लोकविलक्षण आत्मा आहे त्या आत्म्याला तो आश्चर्याप्रमाणे काय करतो, पाहतो. आश्चर्यवद वदती तथैव चान्यः. दुसरा कोणी एखादा या आत्म्यासंबंधी बोलतो तो देखील तसाच आश्चर्यासारखा. जगातील ह्या ज्या लौकिक वस्तू आहेत, लौकिक पदार्थ आहेत त्याच्यासंबंधी बोलणं ही गोष्ट वेगळी आणि आत्मतत्वासंबंधी बोलणं ही गोष्ट वेगळी. आत्मतत्वासंबंधी जो तो अनुभव घेणारा बोलतो तो देखील कसा बोलतो, आश्चर्याप्रमाणेच बोलत असतो. हे पहा, एखादा कोणी
ज्ञानी महात्मा ज्याने आत्मतत्वाचा साक्षात्कार केलेला आहे तो जर बोलू लागेल तर त्याचं ते बोलणं आपल्याला कसं वाटेल? आश्चर्यासारखंच वाटेल. वेड्यासारखीच काहीतरी हा बडबड करतो आहे असंच आपल्याला वाटेल. कारण तो काय म्हणेल? शिवोहम शिवोहम, मी वासुदेव तत्वता, अहम ब्रह्मास्मी, मी भगवत स्वरूप आहे. आपल्याला त्याचं बोलणं कसं वाटणार आहे? आश्चर्याप्रमाणेच वाटणार आहे. आश्चर्यवद वदती तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती. ह्या आत्मतत्वासंबंधी जे श्रवण करतो ती देखील आश्चर्याप्रमाणेच. लक्षात आलं का? हे पहा, हे जे चिंतन आपण करत असतो शास्त्रग्रंथाचं, यामध्ये ज्या आत्मतत्वाचं वर्णन केलेलं असतं ते कोणाचं वर्णन असतं? हे तुमचं माझं. ही कथा कोणती आहे? ही आत्मकथा आहे. हे पहा, रामायण आपण श्रवण करतो, वाचतो, पठन करतो. ती रामकथा कोणाची आहे? प्रभू रामचंद्रांची आहे. काय आहे त्याच्यामध्ये? रामचंद्रांचा पराक्रम, त्यांचं यश, गुण. लक्षात आलं का? त्यांची कीर्ती, त्याचं वर्णन आहे. आपण ती ऐकतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण होतं. प्रभू रामचंद्रांची मूर्ती येते. रामचंद्र प्रभू कसा राक्षसांचा संहार करतात ते आपल्याला दिसतं. लक्षात आलं का? त्या वानरांशी कसा संवाद करतात ते आपल्याला दिसतं ऐकत असताना. भागवत कथा श्रवण करतो त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्यामध्ये आलेलं असतं. आपल्या समोर एक चित्र निर्माण होतं. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीला आपल्याला काय होतात? आपल्या नजरेसमोर येतात. भागवत कृष्णकथा आहे, रामायण रामकथा आहे. पण हे जे शास्त्र आहे ही कथा आहे. पण ही कोणाची कथा आहे? ही आत्मकथा आहे. ही तुमची माझी प्रत्येकाची काय आहे? कथा आहे. आता रामकथा ऐकत असतानाही मनुष्य आश्चर्यचकित होतो. यात काही हे नाही आहे, संशय नाही आहे. ते भगवंताचा दिव्य पराक्रम वगैरे ऐकून आश्चर्यचकित होतो. पण त्यापेक्षा भयंकर आश्चर्यचकित यामध्ये होतो. कारण हे जे वर्णन सगळं चाललेलं असतं कोणाचं? आपलं. लक्षात आलं का? ही ज्ञानेश्वरी कथा आहे. कोणती कथा आहे? आत्मकथा आहे. यामध्ये तुम्हाला काही असं लढाईन राक्षस आला आणि त्याचा निपात केला, त्याचा संहार केला असं काहीच आढळणार नाही. लक्षात आलं का? ही आत्मकथा आहे. त्यामुळं ही कथा किंवा ह्या आत्म्यासंबंधी जे आपण ऐकतो ती देखील कसं आश्चर्याप्रमाणे. हे पहा, आता पहिला अध्याय चिंतन करून आलो त्यावेळेस आपल्या नजरेसमोर भलेही चित्र उभे राहिले असतील. कोणते? कौरव उभे आहेत, पांडव उभे आहेत, भीष्म, द्रोण, कृपाचार्य उभे आहेत. लक्षात आलं? इकडं पांडव सैन्य उभं आहे. हे आपलं चित्र नजरेसमोर आलं. पण जसा दुसरा अध्याय आणि त्याचा 11वा श्लोक तिथून आरंभ झाला, आता काही उभे राहिले का चित्र? लक्षात आलं का? आता काही अर्जुन शोक करताना वगैरे दिसतोय का? नाही. हे तर सगळं आत्मतत्वासंबंधित चाललंय. तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. आत्मा मरत नाही, त्यामुळं शोक करणं योग्य नाही. ही सर्व कथा कशाची आहे? आत्मतत्वाची आहे. म्हणून श्रवण करणारा सुद्धा त्या आत्मतत्वाचं श्रवण करतो. तीही कशाप्रमाणे? आश्चर्याप्रमाणेच. आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती. आणि श्रुत्वा पेणम वेदन चैव कश्चित. पण एखादा कोणी श्रवणाधिकारी पुरुष आत्म्याचं श्रवण करून देखील ह्या आत्म्याला जाणत नाही म्हणजे हा आत्मा श्रवणाचा विषय आहे असं जाणत नाही. लक्षात आलं का? आता हे जे असे श्लोक आहेत ना, याचं दीर्घकाळ काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल. हे सगळ्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करावं लागेल. त्यावेळेस हे काही श्लोक आपल्या लक्षात येऊ शकतील. लक्षात आलं? कारण हे सगळं आश्चर्यच आहे. असं आहे. खरं तर आत्मतत्वासंबंधी बोलणं आश्चर्य आहे. त्याच्या संबंधी श्रवण करणं देखील काय आहे? आश्चर्य आहे. त्या आत्म्याला पाहणं, त्याचा साक्षात्कार करणं हेही काय आहे? आश्चर्यच आहे. असा या श्लोकाचा अर्थ ज्ञानोबारायांनी केलेला आहे. की ज्ञानोबाराय या श्लोकाचा अर्थ असा करतात की त्या आत्मतत्वाला जाणणारा जो पुरुष आहे तो या आत्मतत्वाकडे पाहत असताना आश्चर्याप्रमाणे पाहतो. याचं श्रवण करत असताना आश्चर्याप्रमाणे श्रवण करतो. बोलताना आश्चर्यासारखं बोलतो. आणि श्रवण करूनही याला काय करत नाही? वेद न चैव कश्चित. याला जाणत नाही म्हणजे हा आत्मा श्रवणाचा विषय असल्याचं जाणत नाही. तर काय करतो? आत्म्याचा साक्षात अनुभव घेतो.
असा जर अर्थ केला, श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित, या आत्मतत्वाचं श्रवण करूनही ह्या आत्म्याला जाणत नाही. मग श्रवण कशाला करायचं? जर श्रवण करूनही जाणत नाही याचा अर्थ हा आत्मा अन्य पदार्थांप्रमाणे इंद्रियांचा विषय होतो असं जाणत नाही. इंद्रियांचा विषय कोणत्या वस्तू होतात? ज्या आपल्याहून भिन्न आहेत त्या. आणि आत्मा हा तर काय आहे? आपलं स्वरूपच असल्यामुळं हा काही इंद्रियांचा विषय होत नाही. इंद्रियांनी ज्या ज्या गोष्टी अन्य गोष्टी जाणल्या जातात त्याप्रमाणे ह्या आत्म्याला जाणलं जाऊ शकत नाही असं तो जाणतो. हे आत्म्याला खरं जाणणं आहे. देवाला खरं पाहणं काय आहे सांगू का तुम्हाला? देव हा पाहण्याचा विषय नाही असं जाणणं हेच देवाला खरं पाहणं आहे. देव हा ऐकण्याचा विषय नाही हे असं जाणणं हेच खरं देवासंबंधी ऐकणं आहे. देवासंबंधी यथार्थ बोलता येऊ शकत नाही हे बोलणं हेच देवासंबंधी यथार्थ बोलणं आहे. देवाचं यथार्थ वर्णन करा तर देवाचं यथार्थ वर्णन हेच आहे की त्या देवासंबंधी बोलता येणं शक्य नाही, हे त्या देवाचं यथार्थ वर्णन आहे. तसं आपण 10 तासही त्याचं काय केलं? वर्णन केलं. ते देवासंबंधी यथार्थ वर्णन होऊ शकत नाही. आयुष्यभरही श्रवण केलं तरी ते देवाचं यथार्थ श्रवण होऊ शकत नाही. देवासंबंधीचं यथार्थ श्रवण काय आहे? की देव ही ऐकण्याची वस्तू नाही, हे त्या देवासंबंधीचं काय आहे? यथार्थ श्रवण आहे. देवाला खरं पाहणं काय आहे? तर देव हा पाहण्याचा विषय नाही. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी, ही सरी त्रिपुटी सारून मग मी त्याचं काय केलं? दर्शन केलं. आपलं दर्शन कसं असतं? त्रिपुटी युक्त असतं. पाहणाराही आपण आहोत. पाहण्याची वस्तू आहे आणि पाहणं ही क्रिया आहे. या त्रिपुटीनं युक्त म्हणजे भेदयुक्त दर्शन, आणि हे देवाचं खरं दर्शन नाही आहे. तर कितपत लक्षात येतं मला कळायला मार्ग नाही, पण आमच्या स्वामीजींनी एकदा सांगितलं होतं, तो जर देव माझ्यासमोर आत्ता असा उभा राहील चतुर्भुज रूपात, शंख चक्र गदा पद्म वगैरे, तर मी त्याचं दर्शन करणार नाही. आणि त्याला सांगेल की हे मायेचा आश्रय करून धारण केलेलं हे खोटं रूप हे मला दाखवू नकोस, तुझं खरं स्वरूप दाखव. लक्षात आलं का? खरं स्वरूप काय आहे? तो आणि मी वेगळा नाही, हे खरं त्याचं काय आहे? स्वरूप आहे. आणि हे जे सगुण वगैरे रूप धारण करून तू जो आला आहेस तो ते हे रूप तुला ज्याला दाखवायचं असेल त्याला दाखव. ज्याला हे तुझं रूप आवडत असेल त्याला काय कर? हे दाखव. पण हे तुझं खरं रूप नाही आहे हे मला ठाऊक आहे, म्हणून हे तुझं रूप मला दाखवू नकोस. तुझ्या खऱ्या स्वरूपाचं काय करून दे, दर्शन करून दे. म्हणजे तू आणि मी वेगळा नाही याचं ज्ञान मला तू करून दे. आता ही जी भाषा आहे, हे जे बोलणं हे अतिशय उच्च स्तरावरचं आहे. हे लक्षात येणार नाही, नाहीतर लोक म्हणतील हे नास्तिक वगैरे आहेत की काय, देवाला सुद्धा नको म्हणतात. लक्षात आलं का? त्यांनी आत्म्याला यथार्थ रीतीनं जाणलेलं असल्यामुळं त्यांची ती तशी भाषा आहे. आश्चर्यवद वदती तथैव चान्य, त्यांचं ते बोलणं देखील आश्चर्यासारखंच आहे. आम्ही तिथं असताना ज्या वेगवेगळ्या सेवा कराव्या लागायच्या त्यामध्ये तिथं विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पुजारी व्हावं लागायचं 2 महिने, आणि तिथली पूजा करावी लागायची 2 विद्यार्थ्यांना. मग ती जी पूजा आहे ती एकदम अगदी षोडशोपचार पंचोपचार पूजा ज्याला म्हणतात अगदी तशा पद्धतीची. मग सगळ्यांचा क्रम यायचा. स्वामीजी स्वतः देखील त्या क्रमात सामील असायचे, माझा देखील त्याच्यामध्ये नंबर. त्यांचा नंबर ज्यावेळेस यायचा त्यावेळेस सगुण भक्त ज्याप्रमाणे उत्तम रीतीनं पूजा करतो तशा रीतीची ते काय करायचे? पूजा करायचे. रोज सडा सारवण. आता रोज काय जाळे थोडेच होतात मंदिराला, पण रोज जाळे काढणं, थंडीचे दिवस असतील तर काय करणं, त्या देवाला उष्ण पाण्याने स्नान घालणं. लक्षात आलं का? बरं, ते नैवेद्य नेऊन दाखवतात ना, तर ते एकदम भाजी एकदम गरम असते ना, नाही त्याला ते पंख्याने थोडंसं थंड करून मग इतकी उत्तम पूजा. बरं, आरतीसुद्धा करायची. आणि ती आरती करत असताना ते देवाशी बोलायचे. काय बोलायचे हे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं. कधी? आमचं शिक्षण संपत आल्यानंतर सांगितलं होतं. ते म्हटले मी तुमच्याप्रमाणेच
माझा क्रम येईल त्यावेळेस काय करतो, पूजा करतो, त्या देवाची आरती देखील करतो. पण ती आरती करत असताना देवाला मी सांगत असतो, काय सांगत असतो, हे देवा तू उगीचच भ्रम करून घेशील की हा भक्त आहे आणि मी याचा देव आहे, तर गोष्ट अशी नाही आहे. मला ठाऊक आहे तू आणि मी एकच आहे, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. पण आता हे अडाणी लोक, यांना वळण लावण्याकरिता पूजा कशी केली जाते हे दाखवण्याकरिता ही खटपट आहे, तू भ्रम करून घेऊ नकोस. लक्षात आलं का? कोणाला सांगायचे? देवाला सांग. आता हा त्यांचा जो अनुभव आहे, ज्या उंचीवर ते आहेत ना, आता त्यांचं ते जे बोलणं आहे तुझं देवाशी, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, हे आपल्या सामान्यांच्या दृष्टीनं तर भयंकर आश्चर्याचीच काय आहे ही गोष्ट आहे. आश्चर्यवद वदती तथैव चान्यः, या आत्म्यासंबंधी जे बोलतात तेही आश्चर्याप्रमाणेच बोलतात. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवद वदती तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्य शृणोती श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. आणि कुणी एखादा या आत्म्यासंबंधी श्रवण करूनही, श्रवणाधिकारी तो पुरुष आत्म्याचं श्रवण करून देखील आत्मा हा श्रवणाचा विषय असल्याचं जाणत नाही. जर तो देव पाहण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा विषय होईल तर तो जड होईल. लक्षात आलं का? तो या जगतांतर्गतच असलेली एक गोष्ट होईल, तो स्थूल होईल, तो भौतिक होईल. पण तो देव तसा नाही आहे. तो देव पाहण्याचा विषय नाही आहे, तो देव ऐकण्याचा विषय नाही आहे, तो देव बोलण्याचाही विषय नाही आहे. आणि एवढंच नाही तर तो देव जाणण्याचा देखील विषय नाही आहे. कशा रीतीनं ह्या वस्तूंना जाणतो त्याप्रमाणे. आता कितपत लक्षात येतं मला कळायला मार्ग नाही, पण या भौतिक वस्तूला ज्या रीतीनं आपण जाणत असतो तशा रीतीनं तो जाणण्याचा देखील विषय नाही आहे. त्या रीतीनं देवाला जाणता येत नाही. आणि कोणी म्हणत असेल मी त्या रीतीनं देव पाहिलं, तुकोबाराय ज्याप्रमाणे म्हणतात, कोणी जर म्हणत असेल मी देव पाहिला, तर समजायचं जगात जेवढे खोटे माणसं आहेत त्या सगळ्यांचा हा अध्यक्ष आहे. लटक्या माझी तोची भला म्हणे म्या देव दिखिला. लटक्यांमध्ये तोच खरा लटका आहे की जो म्हणतो मी देव पाहिला. कसा? ह्या वस्तूंप्रमाणे पाहिला. संत तर म्हणतात आम्ही पाहिला, ते खरं आहे, पण त्यांनी ह्या वस्तू जशा आपण पाहतो तसा पाहिलेला नाही. आत्ताच वाक्य मी सांगितलं, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहणे क्रिया आणि पाहता पाहणारा या दोन गोष्टी बाजूला सारून ज्याला पाहायचं त्याच्याशी एकरूप होऊन जाऊन अभिन्नतेनं आम्ही त्याला पाहिलं. आपण ज्याप्रमाणे डोळ्यानं ह्या वस्तू पाहतो त्याप्रमाणे देवाला पाहता येत नाही. आणि मी तसा देव पाहिला असं कोणी म्हणेल तर तुकोबाराय म्हणतात हा सगळ्या लटक्यांमध्ये श्रेष्ठ लटका आहे. सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं खोटं कोणतं असेल तर हे वाक्य मी देव म्हणतात की नाही लोक, पाहिला एवढंच नाही तर तो आमच्या अंगातही येतो. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे जयाच्या ऐहिक धड नाही. ऐहिक इहलौकिक व्यवहार ज्यांना नीटसे कळत नाही अशा लोकांच्या तो अंगात कसं काही येऊ शकतो. अजून तुकोबाराय म्हटले नाही कधी माझ्या अंगात देव आला म्हणून. हे संत परंपरेतील जे दिव्य महापुरुष आत्तापर्यंत होऊन गेले किंवा आहे असतील त्यांनी कधी असं बोललेलं आपल्याला आढळत नाही, किंवा त्यांच्या संबंधी लोक असं बोललेले आढळत नाही त्यांच्या अंगात देव येतो म्हणून. लक्षात आलं? देव हा पाहण्याचाही विषय नाही, ऐकण्याचाही विषय नाही, बोलण्याचाही विषय नाही. लक्षात आलं? आणि ह्या लौकिक वस्तूंप्रमाणे अनुभवण्याचाही विषय नाही आहे. त्याला जे पाहिलं जातं ते आश्चर्याप्रमाणे, त्याच्या संबंधी जे बोललं जातं तेही आश्चर्यासारखं, त्याच्या संबंधी श्रवण केलं जातं तेही आश्चर्याप्रमाणे, आणि श्रवण करूनही त्या देवाला लौकिक वस्तूंप्रमाणे जाणलं जात नाही. हे त्या देवाचं किंवा त्या आत्मतत्वाचं खरं ज्ञान आहे. एक श्लोक मी कधी सांगितला असेल, सांगतो, त्याचं तात्पर्य लक्षात येण्याकरिता मदत होईल. भगवान शंकराचार्यांनी असा एक श्लोक लिहिलेला आहे एका प्रकरणामध्ये. चित्रम वटतरोर मूले
वृद्धा शिष्या गुरोर युवा गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशयाः. त्याचा अर्थ असा होतो, भगवान शंकराचार्य म्हणतात, मला एक चित्र दिसलं. काय चित्र दिसलं? एक वडाचं झाड दिसलं आणि त्या वडाच्या झाडाखाली काही गुरु आणि काही शिष्य आणि त्यांचा सद्गुरू बसलेले मला दिसले. म्हटले त्यात काय आश्चर्य आहे? एवढं असेल कुठंतरी गुरुकुल, त्या वडाच्या झाडाखाली त्यांचा पाठ चाललेला असेल, गुरु शिकवत असतील, शिष्य शिकत असतील. ते म्हटले नाही, यात नवल नाही वाटलं, पण ते शिष्य म्हातारे दिसले आणि गुरोर युवा, गुरु मला युवक असलेला दिसला. म्हटले काय हरकत आहे, असतील शिष्य म्हातारे, उशिरा लक्षात आला असेल शिकावं म्हणून गेले असतील, आणि तो युवक असलेला, तरुण असलेला तो गुरु, तो लवकर शिकलेला असेल किंवा मागच्या जन्माचा कोणी योग भ्रष्ट असेल, त्याला ज्ञान असेल, हरकत नाही. म्हटले तसंही नाही, त्यात आश्चर्य मला हे दिसलं, ती गुरु व्याख्यान करत आहेत, पण कसं व्याख्यान? गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरुचं व्याख्यान चाललेलं आहे. कसं? मौन. अहो म्हटले, मग जर त्या गुरूंनी मौन धारण केलं असेल तर शिष्यांचे संशय कसे काय दूर होतील? त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना कसे काय मिळतील? मिळाले नसतील. नाही म्हटले, मिळाले. शिष्यास्तु छिन्न संशयाः. काय झालं? ते वयोवृद्ध तपस्वी, आयुष्यभर साधना केलेली ते शिष्य, त्यांनी आपल्या श्रीगुरूंना प्रश्न केला. काय प्रश्न केला? त्या देवासंबंधी आम्हाला काहीतरी सांगा. तो देव कसा आहे ते आम्हाला सांगा. त्या देवासंबंधी आम्हाला काही संदेह चित्तात आहेत, त्याचं निराकरण तुम्ही करा. आणि मग ते युवक असलेले ते श्रीगुरू म्हटले, सांगतो, ऐका, लक्षपूर्वक ऐका. आणि त्यांनी काय केलं? मौन धारण केलं. आणि त्यांच्या त्या मौनानं या तपस्वी असलेल्या शिष्यांचे सर्व संशय दूर झाले. कळालं त्यांना, त्यांचे सगळे प्रश्न, त्याची उत्तरं मिळाली. काय उत्तरं मिळाली? काय बोलले होते ते? देवासंबंधी काही सांगा. त्या मौनातून काय उत्तर मिळालं? देवासंबंधी काहीही बोलता येऊ शकत नाही. देव ही बोलण्याची गोष्ट नाही, देव ही ऐकण्याची गोष्ट नाही, देव ही काही अन्य पदार्थांप्रमाणे पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट नाही. हे देवासंबंधीचं यथार्थ ज्ञान त्या गुरुनं मौनातून दिलं आणि शिष्यांचे सर्व संशय दूर झाले. आता चित्र उलट आहे, तो गुरु बोलून मरून जातो तरी शिष्यांचे संशय काही दूर होत नाहीत. देवासंबंधी खरं जाणणं हे आहे की त्या देवाला अन्य पदार्थांप्रमाणे जाणता येत नाही. लक्षात आलं का? जसं हे बाह्य पदार्थ आपण जाणतो, बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती असते की नाही? अंतकरण वृत्ती नेत्र इंद्रियाद्वारा त्या पदार्थांपर्यंत जाते, त्या पदार्थावर असलेलं अज्ञानाचं आवरण ती वृत्ती काय करते? नष्ट करते. मग त्या वृत्तीस्थ असलेला चिदाभास काय करतो? त्या घटादी पदार्थांचा आपल्याला काय करून देतो? ज्ञान करून देतो. आणि अयम घट, हा घट आहे, हे इदम पुस्तकम, हे पुस्तक आहे, अयम मनुष्य, हा मनुष्य आहे, हे आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. हे बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आहे. देव बाह्य आहे का? बाहेर कुठं आहे तो? एरवी सर्वांच्या हृदयात आहे, अंतकरणात आहे. तो प्रत्येकाचा काय आहे? आत्मा आहे प्रत्येकाचा. तो प्रत्येकाचा काय आहे? स्वरूप आहे. मग त्या स्वरूपाला ह्या बाह्य पदार्थांप्रमाणे जाणता येईल का आपल्याला? नाही. बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती मी आपल्याला थोडक्यात सांगितली. इथं घट नावाची वस्तू ठेवलेली आहे, अंधार आहे, आपले डोळे चांगले आहेत, धडधाकट आहेत, पण अंधार असल्यामुळे आता ते घट नावाचा पदार्थ दिसतो का? नाही. त्याच्यावर दोन आवरण आहेत, एक आहे अंधाराचं आणि एक आहे अज्ञानाचं. लाईट लावली, आता ते अंधाराचं आवरण दूर झालं. आता आणखी एक त्या घटावर आवरण आहे, कोणतं? अज्ञानाचं. म्हणजे हा घट आहे हे ज्ञान आपल्याला नाही, हे त्या घटाचं अज्ञान, ते आवरण त्या घटावर आहे. मग काय करतो आपण? त्या घटाकडे पाहतो. मग घटाकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणाची वृत्ती या डोळ्यांच्या द्वारे त्या घट देशापर्यंत जाते, घटापर्यंत जाते, त्या वस्तूपर्यंत जाते. आणि ती वृत्ती त्या घटावर, त्या वस्तूवर असलेलं अज्ञानाचं आवरण काय करते? भंग करते. आणि त्या वृत्तीमध्ये जो चिदाभास आहे
तो काय करतो, त्या घटाचं ज्ञान करून देतो आणि लगेच आपल्याला कळतं हा घट आहे. पण ही गोष्ट एका सेकंदात, क्षणात घडते. असं नाही की आपण बराच वेळ पाहतो मग अरे हा घट आहे हे ज्ञान होतं. नाही, ते क्षणात आपण पाहिलं, ती वस्तू लगेच दिसली. हे सगळी क्रिया क्षणाभरात होते. पण एवढं घडावं लागतं, क्षणात का होईना हे सगळं क्रमानं घडतं आणि बाह्य पदार्थांचं आपल्याला काय होतं, ज्ञान होतं. हे रूपविषयासंबंधी सगळ्या शब्द स्पर्श रूप रसगंध या सर्व पंचविषयांसंबंधी ज्ञान आपल्याला असंच होत असतं. शब्दविषयाचं ज्ञान देखील तसंच. अंतःकरण वृत्ती कर्णेंद्रियाद्वारा त्या शब्द देशाला काय करते, विषय करते, त्याच्यावर असलेलं अज्ञानाचं आवरण दूर करते आणि वृत्तीमध्ये असलेला चिदाभास त्या शब्दाचा आपल्याला काय करून देतो, ज्ञान करून देतो. मग आपल्याला तो दुसऱ्याने बोललेला शब्द काय होतो, ऐकू येतो. हे शब्द विषयाचं ज्ञान. स्पर्श विषयाचं, आता याला मी हात लावला, ह्या त्वगेंद्रियाद्वारे अंतःकरण वृत्ती या देशापर्यंत गेली आणि इथं असलेलं अज्ञानाचं आवरण तिनं दूर केलं आणि मग मला अरे हा थंड स्पर्श काय झाला, जाणवला. पंच विषयांचं ज्ञानेंद्रियांद्वारा जे ज्ञान होतं ते अशा रीतीनं होत असतं. पण हे झालं बाह्य पदार्थासंबंधीचं ज्ञान. जो आत्मा आहे तो प्रत्येकाचं स्वरूपच असल्यामुळं इंद्रियांच्याद्वारे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. इंद्रियांनी त्या आत्म्याला जाणलं जाऊ शकत नाही. हे त्या आत्म्याचं खरं ज्ञान आहे. लक्षात आलं का? जर आपण या इंद्रियांच्याद्वारे त्याला जाणायला जाऊ तर त्याला आपण कधीही जाणू शकत नाही. त्या देवाला या डोळ्यांनी आपण पाहायला जाऊ तर आपलं आयुष्य निघून जाईल, पण तो डोळ्यांचा विषय होणार नाही, तो शब्दाचा विषय होणार नाही, तो स्पर्शाचा, रसाचा, रूपरस, शब्दस्पर्श रूपरस गंधाचा विषय होणार नाही. आणि जर तो या इंद्रियांचा विषय झाला तर तो जड ठरेल, तो नाशवान ठरेल, तो या भौतिक जगातीलच एक पदार्थ आहे असं ठरेल. कारण या इंद्रियांच्याद्वारे जे ज्ञान होतं, ज्या पदार्थांचं ज्ञान होतं ते सर्व कसे पदार्थ आहेत, जड पदार्थ आहेत, मायाकृत असलेले काय आहेत, पदार्थ आहेत. आणि ते मायातीत असलेला तो परमात्मा, त्याचं ज्ञान इंद्रियांच्याद्वारे होऊ शकत नाही. मनात मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे. इंद्रिया किरजोगे काय होईल, अहो जिथं मनाचं नख लागत नाही, बुद्धीची दृष्टी पोहोचत नाही, तिथं या इंद्रियांनी तो जाणला जात नाही. यात नवल काय, असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून देव हा बुद्धीचा, मनाचा, वाणीचा, इंद्रियांचा विषय नाही, अशा रीतीनं त्याला जाणायचं असतं. आणि हेच काय आहे, मोठं आश्चर्य आहे. आणि त्या आत्म्याला जाणणारे या रीतीनं त्याला जाणत असतात, या रीतीनं त्याला पाहत असतात. म्हणून आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन. कोणी एखादा त्या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहतो. ज्यावेळेस त्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो त्यावेळेस तो काय म्हणत असतो, अरे हे तर माझं स्वरूपच होतं, आत्मा माझ्याहून वेगळा नव्हताच. लक्षात आलं, देव हा माझ्याहून वेगळा. देव पाहावयाशी गेलो, तेथे देवाची होऊन ठेवलो. देव पाहायला गेलो म्हणजे देवाला जाणायचा मी प्रयत्न केला आणि जाणता जाणता त्याच्या संबंधित ज्ञान मिळवता एक दिवस मला लक्षात आलं की ज्या देवाचं ज्ञान मिळवायला मी निघालेलो आहे त्या देवाहून मी वेगळा नाहीच आहे. लक्षात आलं का? जसं त्या कस्तुरी मृग त्याच्या बिंबीतच असते ती कस्तुरी, तो काय करतो, सर्वत्र भटकतो. त्या सुगंध त्याला येतो, पण ते कुठं असते, त्याच्या नाभीमध्येच असते ना. पण तो भटकतो सगळ्या शांत. परमात्मा परवता दुरी नाही, तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता. परमात्मा परवता दुरी नाही, तो परमात्मा वेगळाही नाही आणि त्याच्याहून दूरही नाही, तोच परमात्मा स्वरूप आहे. पण हे कधी कळेल, स्वांतःकरण जिता, अंतःकरण ज्याने जिंकलंय. लक्षात आलं का? जितम जगत के न प्रश्न केलेला आहे भगवान शंकराचार्यांचा प्रश्नोत्तरी नावाचा छोटासा ग्रंथ आहे. अनेक प्रश्न आणि त्याची छोटी छोटी उत्तरं दिलेली आहेत. एक प्रश्न केलेला आहे, जितम जगत के न, हे जगत कोणी जिंकलं? उत्तर दिलं, मनो ही येणं, ज्यानं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. तर स्वांतःकरण जिता, स्वतःचं अंतःकरण ज्यानं काय केलं, जिंकलं. सकळ कामोपशांता. लक्षात आलं का? सगळ्या कामाची ज्याच्या उपशांती झालेली आहे. कारण तो कामच काय होत असतो, आडवा येत असतो. विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती पुरुषः. लक्षात आलं का? सगळ्या कामांचा तो कामनांचा काय करत असतो,
त्याग करत असतो. असा ज्याने केलेला आहे त्याच्यासाठी तो देव त्याच्याहून वेगळा नाही आहे. असं त्या देवाला जाणणं हेच खरं काय आहे, जाणणं आहे. म्हणून कोणी एखादा त्या आत्मतत्वाकडे आश्चर्यासारखं पाहतो. आता वेळ झालेली आहे तरी देखील 5 मिनिटं मी आपले घेतो, उशिरा सुरू झालेला असल्यामुळं. ज्यावेळेस त्या आत्मसाक्षात्कारापर्यंत तो महात्मा पोहोचतो ना, त्यावेळेस तो काय विचार करत असतो माहिती आहे का? अरे हा आत्मा तर माझं स्वरूपच होता, याच्यासाठी मी किती जन्मजन्मी साधना केली म्हणे. लक्षात आलं का? जसं एखादी वस्तू आपल्याजवळच असावी, पण जवळ आहे हिचं ज्ञान नसल्यामुळं जगभर भटकत तिचा काय करावा, आपण शोध घेण्याचा प्रयत्न करावा आणि नंतर आपल्या लक्षात यावं की वस्तू कुठं होती, जवळच होती. हरवल्याचा काय झाला होता, फक्त भ्रम झाला. जसं चष्मा इथंच आहे आणि शोधतोय सगळीकडं. लक्षात, किंवा पेन्सिल ठेवतात, पेन ठेवतात की नाही लोक, असं इथं कानाला पेन्सिल, आणि मग सगळीकडं शोधलं, त्या ड्रॉवरमध्ये शोध, कपाटात शोध, इकडं शोध, याच्यावर ओरड कोणी घेतलं आहे म्हणून, आणि मग कोणीतरी सांगावं ती कानालाच आहे, अरे सापडली. मग त्याला जसं आश्चर्य वाटतं, त्याचं त्यालाच नवल वाटतं. काय नवल वाटतं? किती खटपट केला याला शोधायचं, पण हे कुठं होतं, जवळच होतं ना. लक्षात आलं का? जवळ आहे बरी भेटे ना. लक्षात आलं का? जवळच आहे, जवळच असतं. जवळ किती जवळ? त्याच्या इतकं जवळ काहीच नाही, कारण ते आपलं काय आहे, स्वरूप आहे. हे शरीरसुद्धा आपल्याहून दूर आहे. आपण जे आहोत त्या आपल्याहून ह्या वस्तू तर दूर आहेतच, पण हे शरीरही त्याहून काय आहे, दूर आहे. इतका तो काय आहे, जवळच आहे. त्याची प्राप्ती ज्यावेळेस होते, त्याचं दर्शन ज्यावेळेस होतं, त्याचा साक्षात्कार ज्यावेळेस होतो, त्यावेळेस तो महात्मा, त्याचा साक्षात्कार करणारा, तो आश्चर्याप्रमाणे त्याला पाहतो. कसा पाहतो? अरे हे तर इथंच होतं. जसं आता हे चष्म्याचे उदाहरण दिलं तुम्हाला. मी भटकलो, 1 तासभर शोधला, इकडं शोध तिकडं शोध, कुठं ठेवलाय कुठं ठेवलाय, मला वाचायचं आहे काही दिसेना, याला ओरड त्याला ओरड. नंतर कुणीतरी एखाद्या सज्जनानं सांगितलं आहे तुमच्या डोक्यावर, अरे मग पाहतो, अरे बघा इथंच होतं. आश्चर्य होते की नाही त्याला? तसं त्या आत्म्यासंबंधी साक्षात्कार ज्यावेळेस त्या महात्म्याला होतो, त्यावेळेस आश्चर्यवत पश्यती कश्चित येणं, त्या आत्म्याकडं तो आश्चर्याप्रमाणे पाहतो. आश्चर्यवद वदती तथैव चान्यः. त्या आत्मतत्वासंबंधी कोणी एखादा त्या आश्चर्याप्रमाणे बोलतो. आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती. त्याचं श्रवण जो करतो तो देखील आश्चर्याप्रमाणेच. आता आपलं सोडून द्या, पण कोणी एखादा आत्मज्ञानी पुरुष ज्यावेळेस शास्त्र श्रवण करायला बसतो, लिलेनं बसतो, सहज, त्याला गरज नाही राहिलेली. आता त्यावेळेस ज्यावेळेस तो बसतो त्यावेळेस ते ऐकत असताना त्याची काय भावना असते, हे माझ्या संबंधित चाललेलं आहे सगळं. हा जो निरूपण करतो आत्मतत्वाचं, हे कोणाचं बोलतोय, माझं. त्याचं ते श्रवण करणं हे आश्चर्याप्रमाणे. लक्षात आलं का? आपल्या संबंधी जर कोणी बोलत असेल खोलीमध्ये, 2 माणसं एकमेकात, 2-3 जण, आणि तिथून जर आपण चाललेलो असू आणि आपल्या कानावर शब्द पडला, आपलं नाव त्यांनी घेतलंय, काहीतरी बोलतात, लक्षात आलं? किती मन लावून ऐकतोय माणूस. तितकं मन लावून हे ऐकलं पाहिजे. लक्षात आलं का? कारण तिथं कोणाचं चाललेलं असतं, आपलं चाललेलं असतं ना. मग हे नेमकं काय बोलतात माझ्या संबंधी, एकदम कान देऊन, सर्वांगाचे कान करून ऐकत असतो, कारण ते त्याच्या संबंधी चाललेलं असतं ना. मग ही कथा जी आहे, हे शास्त्र जे आहे, हे वेदांत दर्शन जे आहे, हे कोणासंबंधी बोलतंय, आपल्या संबंधी. तितकं ऐकलं पाहिजे. मग तो जो साक्षात्काराला पोहोचलेला महात्मा, तो ज्यावेळेस आत्म्यासंबंधी ऐकतो त्यावेळेस तो आश्चर्याप्रमाणे ऐकतो. हे माझंच वर्णन चाललेलं आहे सगळं. आत्मा मरत नाही, जन्मत नाही, नित्य बुद्ध शुद्ध मुक्त आहे, असा आहे तसा आहे, सच्चिदानंद घन आहे. त्यावेळेस त्याला काय होत असतो, आनंद होतो, कारण ते सगळं कोणाचं चाललंय म्हणतो वर्णन, माझंच वर्णन. आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित. आणि कुणी एखादा श्रवणाधिकारी पुरुष आत्म्याचं श्रवण करून देखील आत्मा हा श्रवणाचा विषय नाही हेही जाणतो. आणि तो ऐकत असताना तो महात्मा आपल्या आत्मतत्वासंबंधी आश्चर्याप्रमाणे ऐकतो, पण ते ऐकत असताना हेही जाणत असतो की आत्मा हा काय ऐकण्याचा विषय नाही आहे. अशा रीतीनं तो आत्म्याला जाणतो. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेन माश्चर्यवद वदती तथैव चान्यः. आश्चर्यवच्चैन मन्य शृणोती श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. यावर ज्ञानोबा रायांनी जे भाष्य केलेलं आहे त्याचा विचार आपला राहिला आहे.
त्याचा विचार उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर. आता विश्वात्मके देवी, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.